दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कृपा शशांक घाग यांची 28 मे रोजी बिनविरोध निवड झाली। त्यानंतर आज गुरुवारी नगराध्यक्षपदाचा पदभार हा राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला। आनंदी वातावरणातील उत्साहात पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या पदभार सोहळा कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष खादिल रखांगे, नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव रोडगे तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष, तालुका प्रमुख, तालुका संघटक, महिला आघाडी संघटिका, शहर प्रमुख प्रसाद रेळेकर, शहर संघटिका, युवती शहर संघटिका आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री महोदय योगेशदादा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दापोली शहराच्या विकासाचा, मागास राहिलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल, त्यात प्रामुख्याने नळ पाणी पुरवठा योजनेला प्रथम प्राधान्य दिले जाईल असं सांगितलं। दापोली नगरपंचायतीमधील सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो। दापोली नगरपंचायत मध्ये आज जवळपास मी 3 वर्षानंतर मी आज पाऊल ठेवलेलं आहे आणि मनामध्ये कुठेतरी खंत होती की अखंड तालुका, अखंड मतदारसंघ सोबत असताना दापोली नगरपंचायत ही शिवसेनेकडे नव्हती। दापोली नगरपंचायतवरती शिवसेनेचा भगवा नव्हता, महायुतीचा भगवा नव्हता आणि मग अशा वेळेस सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन विकास कामांना साथ द्यायचा जो निर्णय घेतला। माननीय आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते रामदासबाईंच्या मार्फत देखील सर्व नगरसेवकांचा विश्वास जिंकण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आज आमचे मुख्य नेते शिवसेनेचे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व नगरसेवकांनी हा एकत्र याचा निर्णय घेतला। या निर्णयाच्या मुळेच आज महायुतीच्या आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षा म्हणून आज सौ कृपाताई घाग या आज इथे विराजमान झालेल्या आहेत। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढचा जो काही कालावधी उरलेला आहे, 1.5 ते 2.5 वर्षाचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे काम करण्यासाठी। मागच्या 3-3.5 वर्षाची सगळी उणीव पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही 100% भरून काढू। जे काही निर्जीवपणा ह्या दापोली नगरपंचायतमध्ये मागील 3-3.5 वर्षामध्ये पाहायला मिळाला, त्याला पुनर्जीवित करायचं काम त्यांच्यामार्फत होईल हा विश्वास मला आहे। सर्व नगरसेवकांच्या मार्फत होईल हा माझा विश्वास आहे आणि अतिशय उत्तमरित्या ही पुढची 1.5 वर्ष दापोली नगरपंचायतमध्ये आमचे सर्व नगरसेवक काम करतील हा माझा विश्वास आहे। कारण अभ्यासू नगरसेवक आहेत, दापोली शहराकरता काहीतरी चांगलं घडवून आणायचं आहे अशा दृष्टीने त्यांचा दृष्टिकोन आहे। दापोली शहराला घेऊन पर्यटन दृष्टीने कसं विकसित करायचं हा जो माझा दृष्टिकोन आहे, त्याला सोबत घेऊन पुढे जाणारे आपले सर्व नगरसेवक काम करत असताना खनितबाई असतील, उपनगराध्यक्ष म्हणून ते काम करतात, आमचे सर्व सभापती असतील, नगरसेवक असतील, या सगळ्यांनाच मी विश्वास देऊ इच्छितो। माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास आणि उपमुख्यमंत्री असताना आपल्याला 1 रुपयाची निधीची कमतरता भासणार नाही आणि काही ठराविक विषय आहे जिथे आम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। पहिला विषय म्हणजे नळपाणी योजना। नळपाणी योजना दापोलीकरांची तहान ही भागवणं अत्यंत आवश्यक आहे। जसं खेडला आपण 48 कोटीची नळपाणी योजना आपण आणली, त्याच धर्तीवरती लवकरच दापोली नगरपंचायतीची देखील नळपाणी योजना ही मंजूर केली जाईल, त्याला निधी आणला जाईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।